नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सावकाराच्या त्रासाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. सोनारी येथील पाटील यांच्यावर सावकारकीचा आरोप. सावकार 25 लाख रुपये मागत असल्याचा आरोप. सावकारावर कारवाई करून जमीन परत देण्याची मागणी. काय प्रकरण आहे तुमचं? आमचं प्रकरण आहे, सावकारकीची जमीन आमची लिहून दिलेली आहे. कोणाला लिहून दिली ते? दत्तू धनु पाटील, कुठले ते? सोनारे. किती पैसे घेतले होते? पैसे घेतले होते लाख रुपये. जमीन किती लिहून दिली? 2.5 एकर. जेव्हा आमच्याकडे पैसे येते तसं आम्ही वरवर त्यांना व्याज दिलंय बी. पण ते आता धमकी देतात की 25 लाख रुपये दिल्याशिवाय मी जमीन काय देणार नाही. त्याच्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. मग त्या 1 लाख रुपयाचे आम्ही 20,000, 30,000, 50,000 असं त्यांना व्याज देऊन टाकले. मग आमचं ठरलं होतं की आमच्यापाशी जेव्हा पैसे येते तेव्हा आमची जमीन माघारी द्या, पण ती काय आता द्यायला तयार नाहीत. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 9075 42 66 42. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील कौडगाव येथे सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कौडगाव येथील संध्या राणी पाडुळे यांनी सोनारी येथील एका सावकाराच्या कथित त्रासामुळे हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी घडली आहे. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाडुळे कुटुंबियांनी संबंधित सावकारावर गंभीर आरोप करत सांगितले की सुरुवातीला 1 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात 2.5 एकर जमीन खरेदी देण्यात आली होती. पैसे परत केल्यानंतर जमीन परत देण्याचे ठरले होते. मात्र आता सावकार 25 लाख रुपयांची मागणी करत असून जमीन परत देण्यास टाळाटाळ करत आहे. एवढेच नव्हे तर जमीन विक्रीची धमकीही दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित सावकारावर तात्काळ कारवाई करून जमीन परत मिळवून द्यावी अशी मागणी पाडुळे यांनी केली आहे. तुमचं नाव गाव सांगा. संध्या राणी सुधीर पाडवे, कौडगाव. काय प्रकरण आहे तुमचं? आमचं प्रकरण आहे, सावकारकीची जमीन आमची लिहून दिलेली आहे. कोणाला लिहून दिली ते? दत्तू धनु पाटील, कुठले ते? सोनारे. किती पैसे घेतले होते? पैसे घेतले होते लाख रुपये. जमीन किती लिहून दिली? 2.5 एकर. कसं ठरलं होतं? त्यांना ठरलं होतं की आमच्याकडं आम्ही पैसे घेतले होते त्यांच्याकडून, ते जेव्हा आमच्याकडे पैसे येते तसं आम्ही वरवर त्यांना व्याज दिलंय बी. पण ते आता धमकी देतात की 25 लाख रुपये दिल्याशिवाय मी जमीन काय देणार नाही. 25 लाख? 25 लाख मागतात आता? हो, 25 लाख मागतात. तुम्ही 1 लाख घेतले होते का? हो, 1 लाख घेतले होते. आता खरेदी ती द्याय नाही. आता आज उद्यात म्हणते आम्ही व्याज देतोय, त्यांना दिलंय तिथून मागं, पण ती काय खरेदी द्याय नाही. 13 वर्ष झालं आज उद्या करून आज पुस्तूर आणले, आता पुस्तूर आणले. आम्ही आमच्या जीवाचं काय बी कुटुंब करू शकतो. आम्ही इतकं जीवाला उदार झाले. आम्हाला न्याय द्या एवढंच अपेक्षा आमची. त्याच्यावर धनु पाटलावर कारवाई करावं. तुझं नाव गाव सांग. माझं नाव तेजस सुधीर पाडुळे, तालुका राहणार कौडगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. काय प्रकरण आहे? प्रकरण आहे की आमची जमीन एका सोनारीचे धनाजी दत्तू पाटील यांनी त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. मग त्या 1 लाख रुपयाचे आम्ही 20,000, 30,000, 50,000 असं त्यांना व्याज देऊन टाकले. मग आमचं ठरलं होतं की आमच्यापाशी जेव्हा पैसे येते तेव्हा आमची जमीन माघारी द्या, पण ती काय आता द्यायला तयार नाहीत. त्यांनी 13 वर्ष झालं असंच पुढं ढकलीत नेलं. आता 13 वर्ष झाले. ते म्हणतात आम्हाला 25 लाख रुपये द्या, नाही तर आम्ही जमीन विकून टाकली. पैसे व्याजाने घेतले होते का ते? हा, व्याजाने घेतले होते. व्याजाचे पैसे दिलेत का? व्याजाचे पैसे दिले 10,000, 20,000, 50,000 असे देऊन टाकलेत पूर्ण पैसे. मग आज काय कशामुळं आईनं हे करून घेतलंय? आणि की ती धनाजी दत्तू पाटील सोनारीचे ती खूप धमके देते जमीन इकून म्हणून त्याने आईने सावकाराच्या त्रासाला कंटाळून औषध पिली. काय मागणी काय तुमची? आमची मागणी की आमची जमीन आम्हाला माघार द्यावी. धनाजी दत्तू पाटील यांच्यावर कारवाई करावी. जर काय आमच्या कुटुंबाचं बरं वाईट झालं तर धनाजी पाटील जबाबदार असतील.
चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.